अद्याप बहुमत झालेलं नाही। तर विधेयकाच्या बाजूने अद्याप 2/3 मतं पडलेली नाहीयेत। ज्यांचं मतदान या ठिकाणी त्या मशीनमध्ये उमटलेलं नसावं त्यांच्यासाठीच्या मतदानाची आता प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतरच स्पष्टता हा आकडा काही वेळातच होईल की नेमकं कुणाचं मतदान कुणाच्या बाजूने आणि किती मतदान कुणाच्या बाजूने, त्यामुळे हे मतांचे आकडे बदलू शकतात। तर विधेयकाच्या बाजूने अद्याप 2/3 मतं मिळालेली नाहीत, झालेली नाहीत। 489 सदस्यांनीच अद्याप मतदान केलंय। 540 सदस्य आहेत। 2/3 बहुमतासाठीचा आकडा तो अद्याप झालेला नाही। यामध्ये 360 मतांची आवश्यकता आहे। एनडीएकडे 293 मतं आहेत, मात्र त्यातही 278 मतं या ठिकाणी पडलेली आहेत। म्हणजे एकूण 15 मतं अद्यापही म्हणजे एनडीएकडे नाहीयेत। त्यामुळे ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे। तर उपस्थित सदस्य संख्या यापैकी 2/3 मतांची आवश्यकता हे विधेयक पारित होण्यासाठी आवश्यक आहे। 278 मतं विधेयकाच्या बाजूने पडली आहेत, तर विरोधामध्ये 211 मतं आहेत। मतांचे आकडे अद्याप बदलू शकतात। 2/3 मतं विधेयकाच्या बाजूने अद्याप नाहीत, त्यामुळे ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे। त्यामुळे हे आकडे बदलू शकतात। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावर आता 489 सदस्यांनी मतदान केलेलं आहे। तर 278 मतं होयच्या बाजूने आणि 211 ही नाहीच्या बाजूने म्हणजे विरोधात पडलेली आहेत। तर अद्याप सुद्धा 2/3 मतं विधेयकाच्या बाजूने नाहीयेत। तर सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या संख्येच्या 2/3 मतं ही विधेयकाच्या बाजूने आवश्यक आहेत, मात्र अद्यापही बहुमत या ठिकाणी झालेलं नाही। 2/3 मतं अद्याप या ठिकाणी पडलेली नाहीत, त्यामुळे अजूनही लोकसभेत ही प्रक्रिया सुरू आहे। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावर हे मतदान सुरू आहे। 131वी घटना दुरुस्ती, 33% महिला आरक्षणासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे असं अमित शहा यांनी म्हटलंय। त्यामुळे लोकसभेतली सदस्य संख्या यामुळे 850 पर्यंत जाणार आहे। प्रत्येक राज्यामध्ये 50% हे खासदार वाढणार आहेत। ही सदस्य संख्या वाढवण्यात येणार आहे। तर विधेयकाच्या बाजूने अद्याप सुद्धा 2/3 मतं नाहीयेत। आकडे पुन्हा एकदा आपण पाहूया। 489 जणांचं मतदान आता झालेलं आहे, ज्यातली 278 मतं ही होय म्हणजेच विधेयकाच्या बाजूने आहेत। 211 मतं ही विरोधात आहेत म्हणजे विधेयकाच्या विरोधात आहेत। तर 2/3 मतं अद्याप सुद्धा विधेयकाच्या बाजूने नाहीयेत। तर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनच्या विधेयकांसंदर्भात मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एकूण मतदान जे आत्ता झालेलं आहे ते 489 इतकं झालेलं आहे। विधेयकाच्या बाजूने अद्याप 2/3 मतं नाहीत। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावर 489 सदस्यांनी मतदान केलंय। त्यापैकी 278 मतं विधेयकाच्या बाजूने तर 211 मतं ही विरोधामध्ये पडलेली आहेत। अजूनही लोकसभेमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे मतांचे हे आकडे बदलू शकतात। त्या ठिकाणी प्रक्रिया आता आपण पाहतोय सुरू आहे। विधेयकासंदर्भात मतदानाची ही प्रक्रिया, मतांचे हे आकडे बदलू शकतात। मात्र सध्याची जी आकडेवारी जी समोर आलेली होती ती म्हणजे 489 जणांचं मतदान, त्यापैकी 278 जणांचं मतदान हे बाजूनं तर 211 जणांचं मतदान हे विरोधात होतं। लोकसभेमध्ये ही 3 विधेयकं या ठिकाणी मांडण्यात आली आहेत। 131वी घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि जम्मू काश्मीर पुदुच्चेरी दुरुस्ती विधेयक ही 3 विधेयकं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत आणि त्यावर हे मतदान घेण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणचे हे आकडे बदलू शकतात। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावरचं हे मतदान 278 मतं विधेयकाच्या बाजूने, 211 मतं विरोधात आणि सदस्य संख्येच्या म्हणजेच एकूण सभागृह संख्येच्या 2/3 इतका आकडा किंवा इतकी मतं ही विधेयकाच्या बाजूने पडावी लागतात। घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे 2/3 हा मतं त्या बाजूने पडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। अद्यापही 2/3 मतं या ठिकाणी पडलेली नाहीत। मतांचे आकडे बदलू शकतात, कारण लोकसभेत अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे। विधेयकावरील मतदानामध्ये अद्याप बहुमत झालेलं नाही। विधेयकाच्या बाजूने अद्याप 2/3 मतं पडलेली नाहीत।
महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयकावर 489